मतदारांना तुम्ही काय सांगू मला मतदारसंघातल्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आपली संस्कृती आहे ही सावंतवाडी संस्थांची संस्कृती आहे. ज्या बापूसाहेब महाराजांचा उल्लेख स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधीने रामराजा असं केलं, त्यांचे आम्ही नागरिक आहोत. तर ते आपण राखलं पाहिजे. सद्विचार सद्बुद्धी नेहमी याच्यावर आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी शांतता समृद्धी सगळं काय आणायला लागेल. ज्या पद्धतीने आजची लढाई होते ही तुमची आमची संस्कृती नाही आहे. एक तरुण पिढी बर्बाद करणं ही तुमची आमची संस्कृती नाही आहे. खोटं बोलणं, बाउन्सर्स पाठवणं, टेंडर मॅनेज करणं ही तुमची आमची संस्कृती नाही आहे. तुमची आमची संस्कृती शांततेची आहे. तुमची आमची संस्कृती ही समृद्धीची आहे. आणि म्हणून वेळोवेळी इथे नवीन काहीतरी उभं राहत असतं. इंदिरा गांधी व्यापारी संकुल झाला, आता गाडगे महाराज मंडई उभी राहते. त्या ठिकाणी चांगल्यापैकी क्रीडांगणं झाली, तर त्याच्या पुढची आता प्रक्रिया चालू झालेली आहे. आपल्याकडे चांगली नळपाणी योजना होती, तर त्याच्यापेक्षा अधिक चांगली नळपाणी योजना आपल्याकडे उभी राहते. आपल्याकडे गंजिफा आणि ही सगळी कला राजवाड्यामध्ये जिवंत ठेवली, तर त्याच्यासाठी म्युझियम आता उभं राहतं आहे. आपल्याकडच्या लोकांमध्ये आपण चांगलं फिश मार्केट उभारलं, तर आता त्याच्यापेक्षा आधुनिक मटन मार्केट आपल्याकडे उभं राहत आहे. शेवटी नागरी सुविधामध्ये आपण नेहमी पहिल्या क्रमांकावर असलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रातली पहिली डिसेंट्रलाइज सिवेज ट्रीटमेंट हे सावंतवाडीला तयार होत आहे. म्हणून गोष्टी काही जादूच्या कांडीसारख्या बदलत नाही. याला वेळ लागतो, याला टेंडर्स काढायला लागते, त्याला प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे अनेक जे खोटे आरोप होतात याने अजिबात विचलित होऊ नका. तुम्हाला प्रगतीकडे देण्याची पूर्ण जबाबदारी ही माझी आहे. युवकांना एकच सांगायचं आहे की मतदारसंघात फिरत असताना मला जाणीव झाली की तुमच्या अपेक्षा काय आहेत, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः माझी खाजगी वेगळी एक यंत्रणा उभी करतो, ज्या माध्यमातून इथं येत असलेल्या इंडस्ट्रीजला नवीन दिशा देता येईल. लवकरात लवकर इंडस्ट्रीज कशा इथं आणता येतील या संदर्भात निर्णय घेता येईल. आणि माझ्यासुद्धा ज्या योजना आहेत त्यासुद्धा युवकांनी बघितल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. 32-32 लाख रुपये पगाराची नोकरी सर्वसामान्य वायरमन किंवा या ठिकाणी एखाद्या मोटर मेकॅनिकला किंवा एखाद्या हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या मुलाला मिळू शकत नाही. मग ह्या अपॉर्च्युनिटीचा 100% खर्च मी करतो. मी त्या कमिटीचा चेअरमन आहे. तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार नाही का? की कोणीतरी तुम्हाला फसवलं की तुम्ही त्याच्यामागे धावत राहणार? तुमची शक्ती याच्यातून समाज घडला पाहिजे आणि ती शक्ती चांगल्या कामाला लागली पाहिजे. म्हणून अनेक युवक ज्या चांगल्या मार्गाने आज जात आहेत, कोणी ह्या मार्गापासून दूर झालेलं असेल तर त्या युवकांनी सुद्धा मेन स्ट्रीममध्ये यावं. आणि युवकच विकास करू शकतात याच्यावर माझा स्वतःचा विकास आहे, स्वतःचा विश्वास आहे. आणि म्हणून त्या युवाशक्तीला योग्य दिशा दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये करण्यासाठी माझ्या वयामध्ये माझा आणि तुमचा कनेक्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून ही सामाजिक जबाबदारी मी माझ्या मुलीवर ठेवलेली आहे. तिच्याबरोबर सूरज परबसारखा एक चांगला युवक जे स्वतः इंजिनियर आहे त्याला ही जबाबदारी दिलेली आहे. राजकारणामधले माझे अनेक सहकारी आहेत, ते राजकारण करत राहतील, पण माझ्या सामाजिक सेवेचा वारसा कोण पुढे नेणार ही हा प्रश्न ज्याला समोर येतो त्याला मला सर्व युवकांची आठवण होते. कारण ही जी युवकांची शक्ती आहे ही सामाजिक बांधिलकी त्यांच्यामध्ये खूप मोठी आहे. आणि त्याचा वापर जर सिंधुदुर्गच्या विकासासाठी करता आला तर याच्यावरती दुसरी चांगली गोष्ट असूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्ण पाठिंबा हा माझ्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून राहील. या युवाशक्तीला योग्य दिशा देण्याचं काम पुढच्या काळात केलं जाईल. आणि सर्वांगीण विकास सिंधुदुर्गचा होत असताना या युवाशक्तीला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल.